आणि आता पुण्यातून एक बातमी आहे। पुण्यातील अजित पवार गटाच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालय उद्घाटनाच्या वेळी नाराजी नाट्य पाहायला मिळालं। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्यासह सुभाष जगताप यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमातून दीपक मानकर मात्र निघून गेलेत, त्यामुळे अजित पवार गटात नाराजी पसरल्याचं समोर आलंय। दरम्यान त्यांनी विमानाचं कारण सांगत स्पष्टीकरण दिल्याची सुद्धा माहिती मिळते। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत। रेवती, नाराजी नाट्य या सोहळ्यादरम्यान रंगल्याचं समजतंय, काय नेमकं झालंय? नक्कीच विनोद, आज खरं तर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन होतं। या उद्घाटनाला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर आणि इतर असे जे मोठे नेते आणि मान्यवर आहेत ते या सगळ्याला उपस्थित होते। आणि त्याच वेळेस जे पूर्वीचे शहराध्यक्ष आहेत अजित पवार गटाचे दीपक मानकर, ते यावेळेस या कार्यक्रमाला आले होते, परंतु केवळ 5 ते 7 मिनिटांमध्ये ते इकडनं निघून गेलेले होते। आणि तेव्हा असं तिथे स्पष्ट झालं होतं की नाराजी नाट्य इथे अजित पवार गटातनं पुन्हा एकदा समोर आलेलं दिसून आलं। पण जेव्हा याबाबत त्यांना विचारण्यात आलेलं होतं की नेमकं असं निघून जायचं कारण काय, तेव्हा त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं की मुलीला भेटायला परदेशात चाललोय, त्यासाठीची फ्लाईट आहे। पण त्यावेळेसच इकडे दिसून आलं होतं की जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावरती त्यांना तिथे बसण्यासाठी जागा देण्यात आलेली नव्हती। व्यासपीठावरती सगळे मान्यवर होते, रुपाली चाकणकर होत्या, प्रफुल्ल पटेल होते, दोन्हीही शहराध्यक्ष होते, सुभाष जगताप, सुनील टिंगरे हे दोघंही तिथे होते। पण दीपक मानकर यांना तिथे जागा देण्यात आलेली नव्हती, म्हणून तिकडनं त्यांनी इकडनं पाय काढता घेतला का असा इथे प्रश्न उपस्थित झाला। परंतु पुन्हा एकदा जेव्हा त्यांना विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मुलीला भेटायला चाललेलो आहे म्हणून माझी फ्लाईट आहे। विनोद, अगदी रेवती, दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद। आपण पाहतोय बसण्यासाठी आसन व्यवस्था नसल्यानं नाराज असलेल्या दीपक मानकर यांनी या सोहळ्यादरम्यान काढता पाय घेतला आणि त्यामुळे अजित पवार गटात या सोहळ्यादरम्यान नाराजी नाट्य रंगल्याचं दिसून आलंय।